नमस्कार प्रेक्षक हो. सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. खासदार राजू शेट्टी हे शेतकऱ्यांकरता गेली अनेक दशकं लढाई करतात. आता ऊसाच्या पैसे देण्याबाबतीत हप्त्याहप्त्याने जर दिले तर ते शेतकऱ्यांना मंजूर नाहीत, असंही त्यांनी काल साखर आयुक्तांना भेटून त्यांनी निवेदन दिलं. नेमका काय विषय राजू शेट्टी जाणून घेऊ. की टेंडर योग्य पद्धतीनं झालं असं तुम्ही सांगताय, पण मंत्रालयातल्या कॅन्टीनचा सुद्धा एक टेंडर झालेला आहे. उदाहरणार्थ लोकवन गहू ज्यांनी कॅन्टीनला पुरवलंय ते लोकवन गहू 33 रुपये किलोनं पुरवलेला आहे आणि त्याच गव्हाची किंमत कारागृहाला पुरवत असताना 46 रुपये दाखवलेले आहे. साखळी करून त्यांनी जर का 46 रुपये किमान किंमत केले म्हणून तुम्ही त्याचं केलं, पण बाजारात त्याचं काय आहे? जो जनरेटर खरेदी केला, 42 जनरेटर खरेदी केले, त्या 42 जनरेटरपैकी एका जनरेटरची किंमत त्याने 9,45,000 काहीतरी दाखवली. मी स्वतः मार्केटमधनं त्याच कंपनीचा त्याच कॅपॅसिटीचा जनरेटरचा एक कोटेशन आणलं, एक जनरेटर घ्यायचा म्हणून, ते 5 लाखाला मला मिळालं. म्हणजे हे काय बघणार नाही का तुम्ही? केवळ टेंडर प्रक्रिया योग्य पद्धतीने झाली म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाला असताना डोळेझाक करणार आहात का? एवढंच नव्हे तर अनेक गोष्टी आहेत. राज्यामध्ये जवळपास 40,000 बंदी आता आहेत वेगवेगळ्या कारागृहामध्ये. 2005च्या शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येक बंद्याला किती खायला द्यायला पाहिजे याचा हिशेब केला तर जवळपास 340 कोटीच्या वर तो आकडा निघतो. म्हणजे सध्याचे झालेले मटेरियलचं टेंडर रेट, आणि ते म्हणतात की 300 कोटीचं जर आमचं हे झालंय, म्हणजे तुम्ही मग कैद्यांना अर्धपोटी ठेवता का?